वर्सोवाच्या मंदिरातली महादेवाची मूर्ती सुद्धा अक्षयला बघून वैतागली असेल, कारण हा गडी दरवेळी एक नवीन मुलीला हीच तुझी होणारी सून म्हणून आशीर्वाद घ्यायला घेऊन जायचा। हे सॅवेज स्टेटमेंट दुसरं तिसरं कोणाचं नसून 90च्या दशकातली ओजी क्वीन रवीना टंडन हिचं होतं। सीन असा होता की 90च्या सुरुवातीलाच अक्षय आणि रवीनाचं अफेअर म्हणजे इंटरनेट नसतानाच्या काळातलं व्हायरल प्रकरण होतं। मोहरा फिल्म मधलं टिप टिप बरसा पाणी जेवढं तुफान राडा घालत होतं, तेवढाच या दोघांचा रोमॅन्सही ऑन सेट आणि ऑफ सेट सुद्धा धुमाकूळ घालत होता। त्यावेळी प्रत्येक फिल्म मॅगझिन यांच्याच गॉसिपने भरलेलं असायचं। दोघांचा साखरपुडा सुद्धा झाला होता असं म्हटलं जातं। रवीना तर अक्षयसाठी इतकी सिरियस होती की तिने लग्नानंतर आपलं करिअर सोडून चक्क हाऊसवाईफ व्हायचा प्लॅन केला होता। पण ट्विस्ट तर पुढे आहे। खिलाडियो का खिलाडीच्या शूटिंग वेळी अक्षयचं नाव रेखा सोबत जोडलं गेलं आणि इथे सगळा सिनारिओ बिघडला। लॉयल्टीच्या नावाखाली इथे अक्षयचे बेंचिंग सुरू होते, त्याचमुळे शूट संपेपर्यंत या दोघांचं नातं फार कोलमडलं होतं। नंतर एका इंटरव्ह्यू मध्ये रवीनाने चक्क डोक्याला शॉट असा एक खुलासा केला। तिने सांगितलं की तिने अक्षयला दुसऱ्या सुष्मिता सेन आणि रेखा सोबत रंगेहात पकडलं होतं। म्हणजे थोडक्यात काय तर अक्षय एकाच वेळी मल्टिपल ठिकाणी वाईब चेक करत होता। बस मग काय, रवीनाने त्यांच्या नात्याला ब्लॉक केलं आणि मूव्ह ऑन झाली। मोहराची ही जोडी रिअल लाईफ मध्ये मात्र रिलेशनशिप गोल्स बनवूच शकली नाही। असेच बॉलिवूड गॉसिप जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा कलाकार कट्टा।